नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपये मानधन हे मिळणार आहे. कारण शासनाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. पण आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की हे 2500 रुपये मानधन मिळण्यासाठी आम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागणार आहेत का, किंवा आम्हाला काही काम करावं लागणार आहे का? तर या संदर्भात थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्रो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा आता 2500 रुपये मानधन म्हणजेच दर महिन्याला 1500 रुपये ऐवजी 2500 रुपये मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. या संदर्भातील घोषणा शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये केलेली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली होती, पण अधिकृतरित्या शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे नेमकं कोणत्या महिन्यापासून आणि खरंच मिळणार का या संदर्भातील प्रश्न उपस्थित होता. पण आता मित्रो हो, आपला प्रश्न आता हा मिटलेला आहे. कारण आता शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना, फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा म्हणजे दर महिना 2500 रुपये मानधन हे त्यांच्या खात्यामध्ये आता पुढील महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण त्यासाठी तुमचं बँक खातं मात्र डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे दरमहा 2500 रुपये मानधन हे जमा होणार आहे. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की ही दरमहा 2500 रुपये मानधन जमा होण्यासाठी आपल्याला आणखी काही वेगळी कागदपत्र द्यावं लागणार का, किंवा अजून आपल्याला काही कागदपत्र जमा करावी लागणार का? तर मित्रो हो, आपल्याला कुठल्याही प्रकारची कागदपत्र जमा करण्यासाठी शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं नाही. पण सर्वस्वी अधिकार जे आहेत ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. कारण यामध्ये काही बोगस लाभार्थी असतील तर त्यांची तपासणी करण्यासाठी किंवा तुमच्या जिल्ह्यातील बोगस लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून काही पावलं उचलली असतील, जिल्हाधिकाऱ्यांकडून काही मोहीम राबवली जात असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला काही कागदपत्र मागितली असतील तर मात्र तुम्हाला ती कागदपत्र द्यावी लागतील, जी की आपल्याला दरवर्षी ही कागदपत्र मागवली जातात. त्यामध्ये तुमचा हयातीचा दाखला असेल, तुमचा आधार कार्ड असेल, तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असेल, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असेल आणि दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल. हे तुम्हाला जे काही दरवर्षी कागदपत्र मागवली जातात तीच कागदपत्र जर तुम्हाला मागितली तर तुम्हाला नक्की द्यावी लागतील. पण या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्र तुमच्याकडून घेतली जाणार नाहीत. आणि जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतून ऑलरेडी 1500 रुपये दरमहा मानधन मिळत असेल तर इथून पुढे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला दरमहा 2500 रुपये मानधन हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त तुमचं बँक खातं हे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. कारण डीबीटी मार्फतच हे मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा आता दर महिना केलं जाणार आहे. तर बऱ्याचशा लाभार्थ्यांचा हा प्रश्न होता की 2500 रुपये मानधन जे मिळणार आहे त्यासाठी वेगळी काही कागदपत्र द्यावं लागणार आहेत का, किंवा कागदपत्र कुठे जमा करावी लागणार आहेत का? तर या संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा. या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा. शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.